एखाद्या गावाला जर दोन खासदार आणि आमदार लाभले तर त्या गावाचा किती विकास झाला असेल असा आपण विचार करू। पण औरंगाबाद जिल्ह्यातलं बनवटी गाव या बाबतीत कमनशिबी ठरलंय। कारण 2 खासदार आणि आमदार लाभूनही गावाचा विकास सोडा पण सर्व ग्रामस्थ वाऱ्यावर आहेत। कुणीही त्यांना वाली नाही। मूलभूत सुविधांसाठीही या गावाला झगडावं लागतंय। औरंगाबाद जिल्ह्यातलं अगदी टोकावरचं हे बनवटी गाव औरंगाबाद जिल्ह्यापासून 135 किलोमीटर आणि जळगावपासून 70 किलोमीटरवर वसलेलं हे गाव सर्वच मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे। शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेचा बळी ठरलेलं हे गाव। बनवटीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण नावापुरतंच। आजूबाजूची 36 गावंही या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडली गेली आहेत। एवढंच नाही तर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, भाजप खासदार रावसाहेब दानवे, कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव आणि सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातल्या गावांनाही बनवटीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलं गेलंय। 2 आमदार खासदार झोपा काढतायत का असा सवाल आता उपस्थित होतोय। या केंद्राला अजून डॉक्टरांची पायधूळ लागलेली नाही। अँब्युलन्स म्हणजे काय हे या आरोग्य केंद्राला माहीतच नाही। 18 पदं या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर झाली आहेत। 2 वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, शिपाई ही पदं मात्र रिक्त आहेत। यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय। ग्रामस्थांच्या आरोग्याविषयी शासकीय यंत्रणेला काहीही सोयर सुटत नाही। या आरोग्य केंद्राची अवस्था वारंवार प्रशासनाला सांगितली। ही दैनावस्था कधी बदलणार याची विचारणाही या ग्रामस्थांनी केली पण प्रशासनानंही त्यांची दखल घेतली नाही। आरोग्य केंद्रासारख्या महत्वाच्या केंद्राची ही अवस्था तर मग इतर सुविधांच्या नावाखाली काय हा प्रश्न आता तुमच्या मनात असणारच। तीही अवस्था आम्ही सांगणार आहोत। गावातल्या प्रत्येक सरकारी कार्यालयाची हीच किंवा याहूनही वाईट अवस्था आहे। प्राथमिक शिक्षकांची 13 पैकी 7 तर माध्यमिक विभागात 21 पैकी शिक्षकांची 5 पदं रिक्त आहेत। मनुष्य प्राण्यासह प्राण्यांचीही हीच दैना आहे। त्यांनाही वाली नाही। पशुवैद्यकीय दवाखान्यालाही कायमस्वरूपी डॉक्टर नाही। तलाठ्याचा गावात गुंडाराज। या सर्व समस्यांना ग्रामस्थ कंटाळले। म्हणूनच सरपंचांनी झी हेल्पलाईनचा दरवाजा ठोठावला। कुठल्याही मुख्यालयाला इथं कोणी थांबायला तयार नाही। हे पूर्ण औरंगाबाद इथून 135 ते 140 किलोमीटरचा रूट येतो। ह्या लोकांच्या सोयीनुसार हे औरंगाबाद येथे राहतात। काही डेप्युटेशनवर तिकडे चालले गेले। औरंगाबाद म्हणा तिकडे त्यांचे वैजापूर जवळ असेल तर वैजापूरला काही लोक डेप्युटेशनवर 5-5 वर्षापासून यांनी डेप्युटेशनवरच तिकडे हे पेमेंट उचलतात। इकडे यायला कोणी तयार नाही। इतकी बिकट अवस्था आमची ह्या ठिकाणी झालेली आहे। सरपंच या नात्याने सर्व लोक आमच्याकडे येतात, वारंवार मागणी करतात की या दवाखान्याची। 2 मतदारसंघामध्ये वाटलेला तालुका आहे हा। मतदान करायचं कन्नडला, काम करायचं सिल्लोडला। मागणी करतो, त्यांचंही त्याकडे लक्ष आहे। आमदार साहेबांची जी परिस्थिती निर्माण झालेली ती इतकी भयानक आहे की फक्त ते बोलतात। कारण आमदार कन्नडचा येतो आणि सोयगाव तालुका हा इकडे जॉईंट झालेला आहे सिल्लोडला। त्यामुळे सोयगाव तालुक्याचे जे बी कामं नडले तर सोयगावला जायचं आणि मतदान करताना औरंगाबाद आणि कन्नडला करायचं। प्रशासन अजूनही झोपेतच आहे। पावसाळा सुरू होताच जिल्हा परिषदेनं घाईघाईनं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणीसाठी निवृत्त आरोग्य उपसंचालकांना पाठवलं। हेल्पलाईनच्या टीमनं या सर्व दैनावस्थेबद्दल समितीला विचारणा केली तर समितीनेही ही दैनावस्था मान्य केली। समिती याबाबतचा अहवाल शासनाला देणार आहे। एकीकडे समितीला आरोग्य केंद्राची ही अवस्था पाहावली नाही तर दुसरीकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना बनवटीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था सांगताच नाकाला मिरच्याच होते। एमओचे दोन्ही पद रिक्त आरोग्य सहाय्यक असतो कामाला तिला की लसीकरण घेऊन जावं तिथं का पावतं। आरोग्य सहाय्यक स्त्री पद रिक्त, पुरुष पद रिक्त पद असताना पेशीचं काम चालतं कसं आता मी फक्त सांगणार शिवसागर साहेब असते ती रिपोर्ट असंही बनणं आवश्यक याच्यापुढे काय करणार काय नाही करणार मला पत्र प्लीज तुम्ही ते का बाजूला करा नाही तुम्ही बोलत नाही बस जोडतो घेऊ नका। अननेसरी मला चॅनलकडे तक्रार करावं लागेल, घेऊ नका। मी सांगतोय माझी पर्सनल तुम्हाला रिक्वेस्ट करतोय। आमदार खासदार जनसामान्यांच्या प्रश्नांवर रान उठवतात। मग या इतक्या महत्वाच्या मुद्द्यावर हे 4ही आमदार खासदार नेमके करतायत तरी काय याचं उत्तर हेल्पलाईनची टीम त्यांना विचारते। त्यांनी याची उत्तरं देणं अपेक्षित आहे पण उत्तरं देण्यापेक्षा जर तातडीनं बनवटीच्या या समस्या सोडवल्या तर जास्त उत्तम। नाहीतर या समस्या प्रशासनाकडून सोडवून घेण्यासाठी हेल्पलाईनची टीम आहेच कारण सवाल ग्रामस्थांच्या आरोग्याचा आहे। जळगावहून विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।